हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. मी ज्योती. तुमचं माझ्या अजून एका ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर इथं माझं सकाळ थोडं फ्रेश व्हायला चालू होतं. कारण की तोंड वगैरे धुते, कारण की आपल्याला गरम पाणी प्यायचं असते. त्याच्यामुळे तोंड वगैरे धुवून घेत असते आणि चूळ वगैरे भरते. पाणी ही आमाशयापोटी आणि बिगर तोंड धुताच प्यायचं असते. आपल्याला पित्ताचाही त्रास होत नाही. करून बघा, ज्याला पित्ताचा त्रास आहे त्यांना अवश्य चूळ ही न भरता कोमट पाणी, गरम पाणी पिऊन बघा. तुम्हालाही पित्ताचा त्रास नाहीसा पूर्णपणे कमी होऊन जाईल. तर 10 मिनटं इथं आपण बसून असं शिप करून पाणी प्यायचं आहे. मला तर पित्ताचा त्रास नाही आहे, त्याच्यामुळे मी ब्रश वगैरे म्हणजे तोंड वगैरे धुवूनच पाणी पित असते. तर ज्याला असा पित्ताचा वगैरे त्रास आहे त्यांनी चूळ पण नाही भरायची आणि सकाळ सकाळ गरम पाणी प्यायचं किंवा थंड पाणी 1 ग्लास प्यायचं. पूर्ण तुमचा पित्ताचा त्रास हा नाहीसा होऊन जाईल. तर इथं मी बाहेरचा पोर्च वगैरे झाडून घेतला आणि बाहेरचं पण ब्लॉक वगैरे झाडून घेतलं. नंतर हॉलमध्ये सगळे झाडझटक केले आणि झाडू मारून घेतला. तर आज पराठे बनवणार होती. तर आता अंघोळ करून मग कुकर वगैरे लावणार होती. तर मग फ्रेश वगैरे व्हायचं म्हणजे पाणी प्यायसाठीच मी झाले होते. तर इथं अंघोळ वगैरे केली. गुड मॉर्निंग ताईंनो. तुम्हाला मी आता भेटते. बाकीचे कामं तर झालेले आहेत, पण आता इथून पुढं स्वयंपाकाची ड्युटी लागणार आहे, तर ते तुमच्याबरोबर तर शेअर आता झाली करणार आहे. चला. किचनमध्ये एंट्री. तर पहिल्यांदा बटाटे तर आता कुकर शिट्या वगैरे झालेल्या आहेत. बटाटे शिजली तर काढून घेतले आहे आणि इकडं कणिक मळायला घेतली, कारण की सारण वगैरे बनवूस तर कणिक पण भिजून घेणार आहे. तिकडून पण सासूबाई आंघोळ करून आल्या होत्या. त्यांनी त्यांच्यापुरता चहा करायला ठेवला आणि कारण की मी तर चहा पित नाही आहे. मग ते म्हणल्या प्यायचं आहे का? मी म्हणलं मी गरम पाणी घेतलं आहे, नको. तर मग इथं मी सारण वाटण बनवायला घेतलं आहे. कोथिंबीर, लसूण आणि मिरच्या घ्यायच्या आहेत. जेवढं तिखट तुम्ही खाऊ शकता तेवढ्या घ्यायच्या. इथं मीठ घालायचं, जिरे घालायचे आणि मस्तपैकी याचं वाटण बनवून घ्यायचं आहे. तर वाटण अशा पद्धतीनं बनवल्यावर खूप छान असे पराठे होतात. आणि इथं मग तेल वतायचं, जिरी मोहरी टाकायची आणि बटाटे किसून घ्यायचे आहे. त्याच्यामुळे गाठी वगैरे राहत नाहीत आणि पराठे पण फुटण्याचं म्हणजे चान्स नसतो, कारण की बाहेर पण सारण येतं ना कणकीतून. त्याच्यामुळे मग इथं मॅश करून घ्यायचे आहे. तुमच्याकडं असा पावभाजीचा मॅशर असला तर त्यांनी हे करून घेऊ शकता. मी त्यानंच करून घेते, पण आज मी किसून घेतलेले आहेत. तर इथं हळद टाकली आहे आणि 1 चमचाच मसाले टाकायचा, कारण की जास्त पण मसाला मुलं अशी म्हणजे तोंडाची पण आग पडते मसाल्याने. तर मग इथं असं मस्तपैकी तडका देऊन घ्यायचा आहे आणि मस्त असं वाटण तयार झालं आहे. वाटण तयार नाही, ते पराठ्याचं सारण तयार झालेलं आहे. तर हे थंड करायला आपल्याला ठेवायचं आहे आणि पूर्ण थंड झाल्यानंतरच पराठे करायला घ्यायचं, कारण की गरममध्ये पराठे करायला घेतले की फुटतात. त्याच्यामुळे थंड करून घ्यायचं. इकडं मी थंड करायला ठेवलं आहे आणि तोपर्यंत मी आता 1 बटाटा ठेवलं होतं, त्याचीच भाजी बनवून घेणार आहे. आणि हिरवे पालेभाज्यात 1 भाजी कोणती तर बनवणार आहे. तांदूळचं आहे तेच बनवायचं आहे. तर आता कंटिन्यू एक सुकी भाजी म्हणजे हिरवी भाजी आणि दुसरं रस्सा भाजीमध्ये असं दुसरं पण कोणतंही बटाटा, वांगं किंवा जास्त बटाटे मी करत नाही. आठवड्यातनं एकदा, 15 दिवसातनं एकदाच करत असते. तर आज मी बनवलं आहे. तर बरेच दिवस झालं तुम्हाला बटाट्याची माझी भाजी दिसली नसणार आहे. आजच बनवली. ते पण जास्त बटाटे झाले होते म्हणून बनवली. तर इथं कूट पण मी तयार करून ठेवलेला आहे, कारण की पटकन अशी भाजीला पण आपल्या लागतं ना. मग जेव्हाच्या तेव्हा करायचं म्हणलं की स्वयंपाकाला खूप टाईम लागतो. तर मग कूट वगैरे मी काढून घेतला आणि इकडं पण भाजीला पण मी वापरलेलं आहे. थोडंसंच वापरलं आहे, कारण की भाजी पण लय करायची नव्हती, बनवायची नव्हती. कारण की 2 भाज्या असल्यानंतर लय भाज्या लागत नाही आहे. त्याच्यातली पण राहते. आणि मुलांना तर आज सकाळी पराठेच द्यायचं होतं, त्यांच्यासाठी तर भाजी नव्हतीच. मग हे दुपारून आल्यानंतरच त्यांनी थोडी थोडी खाल्ली आणि माझा तर उपवास होता. शुक्रवार मी पकडलेला आहे. त्याच्यामुळं माझं आता श्रावण शुक्रवार चालू झालेले आहेत. बऱ्याच ताईंनी पण श्रावणमधून आता वैभव लक्ष्मीचे शुक्रवार धरलेले असणार आहेत. तर माझे पण आताच उद्यापन झाले होते, पण चला म्हणलं श्रावणमधून पकडावे. काय माझं चाललं आहे श्रावणमधले 5 शुक्रवार पकडायचे, कारण की माझं आताच 21 शुक्रवारचं मी उद्यापन केलेलं आहे. 1.5 महिना झालं. तर बघू 11 किंवा 5 पण चाललं आहे माझं, की श्रावणमधले जेवढे शुक्रवार पडतात तेवढे धरायचे. तर मग इथं मस्तपैकी पटपट पराठे बनवून घेतले. आणि कोणी कोणी ताईंनो तुम्ही पण म्हणजे वैभव लक्ष्मीचे शुक्रवार धरले असेल ते पण नक्कीच कमेंट करा.
आणि मी पूजा पण बघू तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये शेअर करीन माझी, कारण की खूप जर मोठा झाला तर नाही हे करू शकणार. मग उद्या तुम्हाला तो ब्लॉग येईल, त्याच्यात तुम्हाला म्हणजे सांगणार आहे. तर आता तर बऱ्याच जणी ताई करतातच, त्याच्यामुळे सगळ्यांनाच पूजा वगैरे साधी सिंपल आहे, जास्तच काय अशी पूजा नाही आहे. वैभव लक्ष्मीची खूप साधी सिंपल पूजा आहे आणि म्हणजे विधीपूर्वक केली का आपल्याला लक्ष्मी म्हणजे आशीर्वाद देतेच. त्याच्यामुळे जे विधी आहे त्याच्या पद्धतीने आपण करायचे आहे. तर मी तर एक तुम्हाला खरं सांगू का, एक साडीच केलेली आहे, नवीन साडी केलेली आहे ती मी त्याच शुक्रवारी मी वापरते, कारण की लाल कलरची साडी ब्लाऊज शिवून ठेवलेला आहे मी आणि पूजेला लाल छान असतं, त्याच्यामुळे लाल आवडता कलर आहे म्हणून मी पूजा तेच साडी घालून करते. पण आज बघू कोणती घालते ते सांगता येणार नाही. पण मला बाहेर पण जायचं आहे जरा, तर इथं मुलांना वगैरे दूध द्यायचं, कारण की इथं शेजारी आमच्या इथं लग्न जमलं आहे बरं का. आणि मग त्यांच्या इथं कुरवड्या भातोड्या करायला जायचं होतं, कारण की लग्नासाठी ते लागतं. मग त्यांनी काही उन्हाळ्यात करून ठेवलं नव्हतं, अचानक लग्न ठरल्यामुळे मग त्यांच्या तिकडं पण करायला जायचं आहे. आणि तिथून आल्यानंतर मी पूजा वगैरे करणार आहे आणि संध्याकाळचा स्वयंपाक पण करणार आहे. तर इथं माझी देवपूजा चालू आहे, कारण की आता हे मुलांचं तर झालं आणि आता देवपूजा मी केलेलीच नव्हती, कारण की आधी मुलांना वगैरे पाठवलं का नाही स्कूलला मग निवांत होतं, मग बाकीचे पण आपली कामं करता येतात. तर अगोदर देवपूजा करून घेणार आणि मशीन वगैरे परतच्याला बाकीची कामं करणार आहे. बघू आता तुम्हाला कितपत मोठा ब्लॉग येतो. तो का पाल तिथं पूर्ण देवघराच्या मागं पाल हालतच नाही, तिथंच हेलपाट घालतील. मला तर पालीचे म्हणजे खूप भीती वाटते बरं का, मग तिलाच हाकलवत होते. मग इथे देवपूजा वगैरे झालेले आहे ना. आज उंबऱ्याला लेपन पण हळदीचं करून घेणार आहे. मी काल तर केलं नव्हतं, कारण की गुरुवार असून पण मी काल केलं नव्हतं, कारण की मला आज शुक्रवारचं करायचं होतं. तर इकडं तुळशीला पाणी वगैरे घातलं आहे, अगरबत्ती लावली आणि फुलं पण घेऊन आली. तर देवांना वगैरे फुलं वाहणार आहे आणि मग उंबरा लेपन करणार आहे. तर मस्त अशी देवपूजा झालेली आहे. अजून तर आपल्या झाडांना जास्त अशी फुलं येत नाहीत बघा, पण आहेत तेवढं वाहून घेते. तर देवपूजा झाल्यावर असा काही राडा पडतो, ते पण आवरावं लागतो आपल्याला पटपट पटपट असा. मग इथं पटकन अगोदर आवरून घेतला आणि मग उंबऱ्याला लेपन देण्यासाठी सगळंच सामान घेऊन बाहेर गेले. तर इथं हळद घेतली आहे, गोमित्र नसेल तर गुलाब पाणी घ्यायचं आहे तुम्ही आणि मस्त असं करून ते हळदी लावायचं. किचनमधलीच हळद वापरायची आहे, त्यानं छान पिवळं वाटतं, कारण की कुंकाची हळद बनवलेली असते आपल्या पंचपाळ्यातली, त्याच्यामुळे मी तर मसाले डब्यातलीच हळद वापरते. तर इथं स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि इकडं 5 टिपके तिकडं 5 टिपके द्यायचे आहेत. आणि अशा पद्धतीने तुम्ही ही पूजा करून घेत जावा. तर सगळे जे शुक्रवार पकडतात त्यांनी उंबरा लेपन करतच असतील. आणि आठवड्यातून एकदा तर गुरुवारी आपण उंबरा लेपन करायचं आहे. मी जर त्या गुरुवारी करते आणि शक्यतो बऱ्याच जणी काय काय ताई आहेत ना, ते दररोज म्हणजे करतात, टाईमनुसार असतं ज्याची त्याच्या. ह्या मस्तपैकी असं मी उंबरा लेपन करून घेतलं. कसं झालं तेही नक्की सांगा. प्लीज ताईनं तुम्हाला आवडलं तर नक्कीच एक सबस्क्राईब करत जावा. तर इथं मग त्यांच्या तिकडं बोलवल्यावर मग गेले होते. तर इथं कुरवड्या वगैरे भातोड्या त्यांना करू लागितल्या. दुसऱ्या पण बायका बऱ्याच आल्या होत्या. तर बाय कसं वाटलं नक्की सांगा.